नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नदीच्या चिंबोऱ्या। ह्या नदीच्या चिंबोऱ्या आमच्या नाक्यावर विकायला आलेल्या, त्या आता मी घेऊन आले आणि ह्या आता यांनी मोडायला लावलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, त्या आधी बांधलेल्या होत्या, सोडल्यात त्या आणि आता फांगडे मोडायला लावलेत त्यांचे। बघू शकता तुम्ही, त्या फांगड्यांमध्ये जर बोट कधी अडकलं तर फोडून काढतात ते फांगडे। त्याच्या नंग्या पण मोडायला लावल्यात। आता दुसरी घेतलेली आहे, ती पण आता मोडायला लावले। या चिंबोऱ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या त्या खाडीच्या चिंबोऱ्या होत्या आणि या नदीच्या आहेत। त्या चिंबोऱ्यापेक्षा ह्या चिंबोऱ्यांना जास्त चव असते आणि खास करून म्हणजे श्रावण महिन्यात ह्यांना या एकदम जास्त भरलेल्या असतात। श्रावण महिन्यात सगळ्यांनाच उपवास असतात। मला तर त्या मोडायला पण भीती वाटते, त्यांनी मोडायला लावल्यात त्या। खायला आवडतात पण मोडायला भीती वाटते। हातात पकडा बांधलेल्या असल्या तर हातात पकडायला काय वाटत नाही। हो, हे बघा कसे मोडतात ते। त्यांचे फांगडे एकदम जास्त घट्ट बांधलेले आहेत, तुटत नाही ते। एक 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 फांगडा मोडायला लागतो। आता दुसरी घेतली, ते मोडतात। चिंबोरीचं एक वैशिष्ट्य आहे, जर कधी त्याचा फांगडा निघून गेला तर त्या फांगड्याजवळ दुसरा फांगडा होतो। आता एक शेवटची राहिले, बघू शकता तुम्ही, ते एकदम घट्ट वाखाने बांधलेले आहे। आता त्या वाघ काढायला लावलेत। एकदम जास्त त्या फांगड्यांमध्ये ते वाघ अडकलेले। हे बघा कसे ते खेचतात तरी पण ते निघत नाही। ते आता कापायला लावलेत। ते बघा कसं ते वाघ अडकलेले आहेत त्याच्यामध्ये। आपण आता ते दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून घेतले। याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊ आणि ते पातेलं धुवून घेऊ आणि या चिंबोऱ्या आपण आता त्याच्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेऊयात। हे बघा कसं एकदम साफ धुवायला लागतात।
नदीच्या चिंबोऱ्यांना एवढी चिखल वगैरे काय नसतो. ते असे आता आपण बघणार आहोत कसे साफ करतात ते. आणि पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त मांदा असतं आणि खायला पण त्या खूप छान लागतात. पाऊस पण खूप छान पडतो आणि त्यामध्ये चिंबोऱ्यांची भाजीसुद्धा खूप छान होणार आहे. धुवून एकदम त्या साफ झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काय राहिलं नाही पाहिजे. एवढ्या नंग्या काढलेल्या आहेत, हे फांगडे आहेत. अर्ध्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत, त्यांना मोठे मोठे फांगडे आहेत. आणि त्या दुसऱ्या हे बघा कसे मोठे आहेत आणि खायला पण ते खूप छान लागतात. आपण आता सगळे धुवून झालेले आहेत. ते थोड्याच नंगे राहिल्या, ते पण झाल्या. आता आपण या पातेल्यामध्ये सगळ्या चिंबोऱ्या काढून घेतलेल्या आहेत धुवून. आपण त्याची आता मस्त फ्राय भाजी बनवूया. ह्या आपण आता साफ केलेल्या चिंबोऱ्या आहेत. आपण पातेला तापत ठेवले, त्या कांदा लसूण टाकलाय. त्याच्यामध्ये आता आपण तिखट हळद टाकून घेऊया, थोडं परतून घेऊयात ते. त्याच्यामध्ये आता आपण चिंबोऱ्या टाकतोय आणि त्या पण आता परतून घेऊया. एकदम एकजीव झाल्या पाहिजेत त्या. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया. त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया. झाकणामध्ये थोडं पाणी टाकूया आपल्या भाजीला, म्हणजे लगेच उकल आलेला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्ही घरी करा, खाऊन बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली ती. आणि धन्यवाद.